and work. That's why I have to pause. Okay, now we are continuing. Is the screen is visible? Just wait. Yes, sir. Okay, is the screen is visible? Hello? Yes, sir. स्क्रीन दिसते. कंटिन्यू करतोय आपण. हा, आता फोर्स सिस्टीमचे दोन प्रकार झाले, को प्लॅनर आणि नॉन को प्लॅनर. लक्षात येते का? तर त्याची जी डेफिनेशन आहे अशी घ्यायची, फक्त जी काही डेफिनेशन आहे तिचं डेफिनेशन आहे घ्यायची. ह्याच्यामध्ये फरक काय होणार? फरक काय होणार कोण सांगू शकते? The force system in which forces Do are not lie. not lies in. ठीक आहे, लक्षात येते. आता याची उदाहरणं बघूया आपण. मगाशी जे टग ऑफ वॉरचं आपण उदाहरण सांगितलं, टग ऑफ वॉरचे उदाहरण घेऊया. म्हणजे टग ऑफ वॉर प्रत्येकाने पाहिलेलं आहे, रस्सिकेच. त्याच्यामध्ये हे सगळे जे फोर्सेस आहेत हे एका डायरेक्शनला असते, हे एका डायरेक्शनला असते, एका डायरेक्शन. हे सगळे एका प्लेन मध्ये असतात का? आर दे ऑल फोर्सेस आर लाइज इन वन सिंगल प्लेन? एका प्लेन मध्ये आहेत का? Yes, sir. That's why it is called as co-planar force system. ओके, आता आपण दुसरं उदाहरण घेऊया, म्हणजे तुम्हाला अजून क्लिअर होईल. बिल्डिंग बघितलाय तुम्ही? येस सर. घराचं, हा, टेबलचं उदाहरण घ्या. बिल्डिंग राहू दे, टेबलचं उदाहरण. टेबलला 4 पाय असतात, बरोबर. टेबलवरती काहीतरी आपण फोर्स, एखादं वजन, काहीतरी वेट ठेवलं तर ते वेट आहे ते 4 पायावरती डिस्ट्रीब्यूट होते. म्हणजे इथं जर 100 किलो वजन ठेवलं असेल, आपण 100 kg जर वजन ठेवलं असेल, तर यातलं 25 kg एक पाय, एक वजन याचं जातं, यातलं एक 25 kg, यातलं 25 kg, हे 4 पायावर इक्वली डिस्ट्रीब्यूट होते. मग हे चारही फोर्सेस जे आहेत 25-25 किलोचे, हे एका प्लेन मध्ये आहेत का? एका प्लेन मध्ये आहेत का? No, sir. That's why it is called as, काय म्हणायचं त्याला? Non-coplanar force. नॉन कोप्लॅनर फोर्स सिस्टीम. लक्षात आलं? हे मेजर फरक आहे दोघांचा. आता ह्याच्यामध्ये सब टाईप पडलेले आहेत, कोप्लॅनर फोर्स सिस्टीम मध्ये आणि नॉन कोप्लॅनर फोर्स सिस्टीम. दोघांच्या मध्ये पण तेच टाईप आहेत, फक्त म्हणण्याची पद्धत वेगळी आहे. म्हणजे जर इथं तुम्ही उदाहरण घेतला, पहिलं उदाहरण बघा, त्याचे 4 टाईप आहेत, 2, 3 आणि 4. याचे पण 4 टाईप आहेत. पहिला जो प्रकार आहे तो लिनियर या शब्दाचा अर्थ काय? कोण सांगू शकतो लिनियर म्हणजे काय? Straight. बरोबर आहे, ऍब्सोल्युटली राईट. लिनियर मीन्स, किंवा त्याला दुसऱ्या भाषेत को लिनियर असंही म्हणतात. लिनियर पण काही काही पुस्तकात आहे, काही काही पुस्तकात को लिनियर आहे. को लिनियर म्हणजे काय? एका सरळ ज्या रेषेत आहेत
त्यांना कोलिनियर फोर्सेस म्हणायचं. म्हणजे परत एकदा आपण टग ऑफ वॉरच्या उदाहरणावरती जाऊ. टग ऑफ वॉरचे जे आपण उदाहरण बघितलं, म्हणजे एका मागोमागे एक जे फोर्सेस लागले, हे काय आहे, कोलिनियर फोर्स सिस्टीम आहे. लक्षात येतंय का? आणि ते एकाच प्लेन मध्ये आहेत म्हणताना त्यांना म्हणायचं कोलिनियर कोप्लॅनर फोर्स सिस्टीम. लक्षात येत आहे? कोलिनियर कोप्लॅनर फोर्स सिस्टीम. कोलिनियर कोप्लॅनर फोर्स सिस्टीम. लक्षात येते? आता याच्या खालीच कोलिनियर नंतर दुसरा टाइप आहे तो कॉन्करंट. कॉन्करंट या शब्दाचा अर्थ माहिती आहे का तुम्हाला? कॉन्करंट या शब्दाचा अर्थ माहिती आहे का? कॉन्करंट म्हणजे एकाच पॉइंटच्या दिशेने नंबर ऑफ फोर्सेस असतील पण ते एकाच प्लेन मध्ये आहेत आणि एकाच पॉइंटच्या दिशेने ऍक्ट व्हावं लागले. उदाहरणार्थ काय सांगता येईल? कॉन्करंट म्हणजे काय? जरा एक मिनिट खाली येते. कॉन्करंट फोर्स सिस्टीम म्हणजे हा एक पॉइंट आहे आणि या एकाच पॉइंट वरती सगळे फोर्सेसचे डायरेक्शन मे बी वेगवेगळे असू शकते पण एकाच पॉइंटच्या दिशेने ऍक्ट व्हावं लागले. ठीक आहे, त्यांना म्हणायचं काय? कॉन्करंट. एकाच पॉइंटच्या दिशेने आहेत आणि एकाच प्लेन मध्ये आहेत, त्यांना म्हणायचं कॉन्करंट फोर्स सिस्टीम. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी मागं पण एकदा उदाहरण दिलं की एक काहीतरी म्हणजे मिथूनचं वगैरे तुम्ही पिक्चर बघत असशील. मिथून एक इथं आहे असं समजा. ठीक आहे, मिथून काय केलाय? घोड्यावर बसलाय इथं, उंटावर बसलाय असं केलं. ठीक आहे, उंटावर बसलाय घोड्यावर आणि त्याला काय करायला लागल्यात, सगळी लोक चारही बाजूने ओढा लागल्यात खाली पाडण्यासाठी उंटावर. इथे काय करणार? इथे एक माणूस आहे, इथे एक माणूस आहे, इथे एक माणूस आहे. हे सगळे फोर्सेस जे काय आहेत एका पॉइंटच्या दिशेने अप्लाय व्हायला लागले. लक्षात येते का? म्हणजे काय, त्याचा सेंटर पॉइंट काय झाला? मिथून झाला आणि त्याला चारही बाजूने हे ओढा लागले. चारही बाजून 1 2 3 4 5 पाचही बाजूने ओढा लागले त्या मिथूनला. म्हणजे ही फोर्स सिस्टीम एका पॉइंट वरती अप्लाय व्हायला लागली पण आणि हे एका प्लेन मध्ये आहे. तर ह्यांना म्हणताना काय म्हणायचं? कॉन्करंट कोप्लॅनर फोर्स सिस्टीम. लक्षात येत आहे का? समजतंय का? येस सर. कॉन्करंट या शब्दाचा अर्थ काय? एकाच पॉइंटच्या दिशेने जे फोर्स ऍक्ट होतात त्यांना म्हणायचं कॉन्करंट फोर्स सिस्टीम. आणि कोलिनियर कशाला म्हणायचं? जे एका लाईन मध्ये ऍक्ट होतात त्यांना म्हणायचं कोलिनियर फोर्स सिस्टीम. आणि त्याच्यानंतर दुसरा पार्ट नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीम. कॉन्करंटच्याच विरुद्ध नॉन कॉन्करंट. नॉन कॉन्करंट कोप्लॅनर फोर्स सिस्टीम. ठीक आहे, आता ह्या शब्दाचा अर्थ काय असणार सगळं? नॉन कॉन्करंट या शब्दाचा अर्थ काय? नॉन कॉन्करंट या शब्दाचा अर्थ काय? Not in one direction. चुकून करतील तुम्हाला दोन मला दुसऱ्या सांगितलं.
हॅलो. हा, नॉन कॉन्करंट म्हणजे काय सांगत होतो, जे फोर्सेस एका लाईन मध्ये नाहीत आणि एका पॉइंट मध्येही नाहीत त्यांना म्हणायचं नॉन कॉन्करंट, म्हणजे वेडेवाकडे फोर्स. फॉर एक्झाम्पल काय सांगते, परवा धुलवड झाली, धुलवड खेळला चिला. धुलवडीच्या वेळी काय करताय तुम्ही, छोटे छोटे लाडू असतात ते होळी जाळल्यानंतर लाडू, ते काय करतोय आपण, इकडने ग्रुप येतोय आणि इकडने ग्रुप येतोय, असे 2 ग्रुप असतील, बरोबर आहे. लहानपणी आम्ही असं खेळतोय. हे लाडू या ग्रुपवरती मारले जातात, पण हे त्या व्यक्तीला लागतील किंवा नाही लागतील, अशी वेगवेगळ्या दिशेने त्याची डायरेक्शन पण एका लाईन मध्ये असतात असं नाही. म्हणजे कदाचित हा जो आहे तो इकडे जाईल, हा जो आहे तो इकडे जाईल, हा जो आहे तो इकडे जाईल. हे सगळे गोळे जे आहेत, जे काही लाडू आहेत, ते एका लाईन मध्ये आहेत का? नाही. एका No, sir. पॉइंटच्या दिशेने चालल्यात का? नाही. म्हणताना यांना म्हणायचं नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीम. हे झालं मी लाडूचं उदाहरण देऊन दिलं. आता एक धबधबाचं उदाहरण घ्या. एक धबधबा आहे, धबधब्याला तुम्ही म्हणजे इथून एक नदी येते आणि त्याच्यातला धबधब्यातला एक पार्टिकल बघा. एक पार्टिकल, प्रत्येकाची दिशा आता ह्या पॉइंट पर्यंत एकाच सरळ रेषेत आहेत. हे पार्टिकल एकामागे एक एकामागे एक एकामागे एक केले, पण ज्यावेळेला उंचावरून ते खाली पडतात आणि इथं ज्यावेळेला ज्या ठिकाणी धबधब्याचा शेवटचा पॉइंट आहे त्या पॉइंट मध्ये आल्यानंतर हे सगळे एकमेकाच्यात मिसळतात. ठीक आहे, लक्षात येतंय का? त्या मिसळल्यानंतर ते ना धड एका पॉइंट कडे अट्रॅक्ट झालेले असतात, ना एका सरळ रेषेत असतात, ते हॅपॅझायडर असतात. ते कसे असतात आपल्याला माहित नसते. ह्या प्रकारच्या फोर्स सिस्टीमला नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीम म्हणतात. म्हणजे अशी फोर्स सिस्टीम जे आपण दिशा आणि पॉइंट कोणता आहे हे आपण सांगू शकत नाही. त्या पॉइंट एक त्यातला कोणता तरी एक फोर्स घ्या, म्हणजे आपण इथं बंच ऑफ लाडू, आपण लाडूचा बंच घेतला, त्यातला एक जर फोर्स घेतला तर तो आपण म्हणजे पर्टिक्युलर सांगू शकतो की तो त्याच दिशेने जाणार, किंवा ह्या पोरग्याच्या मनात आलं मी ह्या पोराला मारणार आहे, म्हणजे ह्यो लाडू इकडे जातो, पण ह्या एकट्याचा विचार केला तर आपण सांगू शकतो, तर याची दिशा आणि डायरेक्शन आपण शकतो, पण या दोघांचा विचार केला तर आपण सांगू शकत नाही नेमका कुणीकडे जाईल. म्हणजे अशा प्रकारच्या फोर्स सिस्टीमला ज्याच्यामध्ये नंबर ऑफ फोर्सेस असतात, पण त्यातला प्रत्येक फोर्स कोणत्या दिशेनं जाईल हे काय आपण सांगू शकत नाही. अशा प्रकारच्या फोर्स सिस्टीमला काय म्हणायचं आहे, नॉन कॉन्करंट को प्लॅनर फोर्स सिस्टीम. आणि ते एका प्लेन मध्ये असावेत. ठीक आहे, लक्षात येते का? जे एका प्लेन मध्ये पण आहेत आणि त्यांची डायरेक्शन आपण सांगू शकत नाही, अशा फोर्स सिस्टीमला काय म्हणायचं आहे, नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीम. लक्षात येते का? Yes, sir. ओके. आणि लास्ट पार्ट आहे तो म्हणजे पॅरलल फोर्स सिस्टीम. पॅरलल सिस्टीम. आता या शब्दावरून तुम्हाला कळालं असेल काय असणार आहे पॅरलल फोर्स सिस्टीम म्हणजे. काय असणार आहे कोण सांगू शकते का? पॅरलल फोर्स सिस्टीम म्हणजे सांगू शकते का कोण? जरा डोक्याला बघ. जे फोर्सेस, अशी फोर्स सिस्टीम ज्याच्यामध्ये सगळे फोर्सेस एका प्लेन मध्ये आहेत, द फोर्स सिस्टीम इन विच ऑल फोर्सेस आर इन वन प्लेन अँड नॉट इंटरसेक्ट टू इच अदर. अशी फोर्स सिस्टीम जे एका प्लेन मध्ये आहेत पण ते एकमेकाला इंटरसेक्ट होत नाहीत त्यांना म्हणायचं पॅरलल फोर्स सिस्टीम. ठीक आहे, लक्षात येते का? मग अशी कोलिनियर फोर्स सिस्टीम बघितलं आपण. कोलिनियर म्हणजे काय, एकाच लाईन मध्ये होते पण एकमेकाला पॅरलल नव्हते. कॉन्करंट कसे होते, एका पॉइंट कडे जात होते, एका पॉइंट कडे जात होते म्हणजे काय, ते एकमेकाला छेदणार. लक्षात. पॅरलल म्हणजे काय, तर एकामागून एक एकमेकाला कधीही छेदत नाही. ठीक आहे, लक्षात येते का? म्हणजे फॉर एक्झाम्पल रेसचं उदाहरण घेऊया. पाळण्याच्या शर्यती असतात,
पळण्याच्या शर्यतीतले हे जे काही धावपटू आहेत ते एकाच ट्रॅकवरनं पळत असतात, ते दुसऱ्याच्या ट्रॅकमध्ये जात नाही. लक्षात. तर ते एकमेकाच्या ट्रॅकला कधी इंटरसेक्ट होत नाहीत. ह्या प्रकारच्या फोर्स सिस्टीमला काय म्हणायचं आहे? पॅरलल फोर्स सिस्टीम. ठीक आहे, लक्षात येते का? समजते का? Yes, sir. सिमिलर वे ही जी साईड आहे सेम आहे असे फोर्स कॉपी पेस्ट पलीकडे आहेत, फक्त त्यांना म्हणताना काय म्हणायचं आहे? नॉन को प्लॅनर फोर्स सिस्टीम. लक्षात. इथं जे को प्लॅनर शब्द लागलाय त्याच्याऐवजी इथं प्रत्येकाचा इथं काय लागणार आहे? नॉन 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 कोलिनियर एका लाईन मध्ये आहेत पण एका प्लेन मध्ये नाही. द फोर्स सिस्टीम इन विच ऑल फोर्सेस आर इन वन लाईन आर कॉल्ड ॲज collinear force system. The force system in which all forces are not in one plane but lies in one line, that is called as collinear force system. लक्षात येते? याची डेफिनेशन करताना कशी करणार? The force system in which all forces are not in one single plane but attracted toward one point, that is called as concurrent force system. याची डेफिनेशन कशी करणार? The force system in which all forces are not in one plane but and also not in one point is called as non-concurrent force system. Parallel force system non-coplanar ची definition कशी करणार? The force system in which all forces are not in one plane but acting parallel to each other is called as parallel non-coplanar force system. ठीक आहे, लक्षात येतंय का? Yes, sir. हे समजतंय का प्रत्येकाला? समजतंय का? Sir, हा. sir. sir, not in one plane but act as. कशाचं? पॅरलेलचं. हाँ. बघा, पहिल्यांदा पॅरलल फोर्स सिस्टीम या शब्दांची डेफिनेशन समजून घ्या आणि नंतर काय करायचं? को प्लॅनर आणि नॉन को प्लॅनर या शब्दाची डेफिनेशन द्यायची. म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, आता मला ह्याची डेफिनेशन द्यायची, तुम्ही कशाचं पण सांगा, मी तुम्हाला कशी डेफिनेशन द्यायची सांगतो. आता फॉर एक्झाम्पल नॉन कॉन्करंट को प्लॅनरची डेफिनेशन द्यायची. ठीक आहे, नॉन कॉन्करंट को प्लॅनर फोर्स म्हणजे पहिल्यांदा को प्लॅनरची डेफिनेशन द्यायची. को प्लॅनरची डेफिनेशन म्हणजे काय? द फोर्स सिस्टीम इन विच ऑल फोर्सेस आर ऍक्टिंग इन वन प्लेन, त्याला म्हणायचं को प्लॅनर. बरोबर आहे? द फोर्स सिस्टीम इन विच ऑल फोर्सेस आर ऍक्टिंग इन वन प्लेन बट किंवा अँड the forces are not acting in one point is called as non-concurrent force system. म्हणजे पहिल्यांदा मी लिहिताना डेफिनेशन को प्लॅनरची लिहिली 1 नंबरला, 2 नंबरला लिहिताना काय लिहिलं? नॉन कॉन्करंटची डेफिनेशन लिहिली. नॉन कॉन्करंट म्हणजे काय? एका पॉइंटला जे ऍक्ट होत नाही त्यांना नॉन कॉन्करंट म्हणायचं. म्हणताना मी डेफिनेशन कशी केली? द फोर्स सिस्टीम इन विच ऑल फोर्सेस आर ऍक्टिंग इन वन प्लेन अँड not acting in one point is called as non-concurrent force system. For example, आता ही जी डेफिनेशन सांगतो तुम्हाला, को प्लॅनर पॅरलल फोर्स सिस्टीमची करताना कशी करणार? पहिल्यांदा ही जी डेफिनेशन करायची, नंतर ही जी डेफिनेशन करायची. द फोर्स सिस्टीम इन विच ऑल फोर्सेस आर ऍक्टिंग इन वन प्लेन अँड पॅरलल टू ईच अदर इज कॉल्ड ॲज को प्लॅनर पॅरलल फोर्स सिस्टीम. ठीक आहे, लक्षात येतंय का? Yes, sir. सिमिलर वे ह्याची डेफिनेशन करताना पहिल्यांदा ह्याची डेफिनेशन द्यायची आणि नंतर ह्याची डेफिनेशन द्यायची. पहिल्यांदा लिहिताना काय म्हणणार मी? द फोर्स सिस्टीम इन विच ऑल फोर्सेस आर नॉट इन सिंगल प्लेन. फोर्स सिस्टीम इन विच ऑल फोर्सेस आर नॉट इन सिंगल प्लेन बट पॅरलल टू ईच अदर, that force system is called as non-coplanar force system, the non-coplanar parallel force system. समजतंय का?
येस सर. ओके, काय शंका असली तर विचारावा. नसेल तर आपण सेशन इथं संपवतोय. अँड ऑल्सो विथ दिस द चॅप्टर नंबर 1 इज ऑल्सो ended here. If you have any doubts, then you can ask. आहेत का शंका काय कोणाला? नो सर. No, sir. Okay. Just wait.